जालना जिल्ह्यातील खादगाव या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। दिनांक 2 नोव्हेंबर रोजी खादगाव येथील विवाहित महिला सानिया शेख साजिद ही हरवली असल्याची तक्रार तिचा पती शेख साजिद याने चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती। या तक्रारीची दखल घेत चंदनझिरा पोलीस तिचा शोध घेत होते। मात्र आज अचानक या महिलेचा मृतदेह तिच्याच शेतात म्हणजेच खादगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी शेतातील विहिरीत पाण्याच्या वर तरंगताना आढळून आलाय। चंदनझिरा पोलिसांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला आणि जालना येथील जिल्हा रुग्णालयात आणला असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले। सदरची घटना मयत विवाहित महिलेच्या घरच्यांना माहिती होताच जिल्हा रुग्णालयात शेकडो नातेवाईकांनी गर्दी केली आणि आमच्या मुलीला तिच्या पतीने, सासरा तसेच दीर यांनी मारले असे म्हटले। याचे कारण देताना त्यांनी सांगितले की मागील कित्येक दिवसांपासून आमच्या मुलीला माहेरवरून पैसे आण असे म्हणून आमच्याकडे पाठवून देत होते। आमची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आम्ही पैसे देऊ शकत नव्हतो, त्यामुळे आमच्या मुलीला नेहमी मारहाण करत त्रास देत होते। मात्र आता त्यांनी आमच्या मुलीचा काटाच काढलाय, त्यामुळे या आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मयत विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे। या संदर्भात चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण यांनी माहिती दिली की यामध्ये जे आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई केली जाईल आणि या मयत विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणी तिच्या परिवारास योग्य तो न्याय दिला जाईल। घटना घडली होती काय सांगाल? 28 मे 2023 रोजी आमच्या भाषेचे लग्न शेळगाव येथील दिलारभाई यांच्या मुलाशी झाले होते, परंतु 2-4 महिने ते चांगले राहिले। त्याच्यानंतर त्याच्या डिमांड जे मुलीला जातक छळ करण्यात आला मुलीचा आणि वेळोवेळी डिमांड करण्यात आल्या। 50,000 1 लाख रुपये मागण्यात आले। आता हे लोक मोलमजुरी करणारे आहेत, माझे जे जाजी आहेत हे लोक मोलमजुरी करणारे आहेत, हे पैसे देऊ शकत नव्हते। आता 7-8 दिवसापूर्वी पण मुलगी माहेरला आली, जावई ते तिचं नावर आणि ते घेऊन आले होते। त्या दिवशी पण यांना पैशाची डिमांड करण्यात आली आणि पैशाची डिमांड पूर्ण झाल्यामुळे आमच्या भाषेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। त्या हत्येमध्ये सासू, सासरा, नवरा, तिचे दोन्ही दीर आणि तिचे ननंद आणि जावई ह्या लोकांचा सहभाग आहे। सगळ्याच कुटुंबाचा जवळपास फार कठीण त्रास होता त्यांना आणि हा त्रास ती सहन नाही करू शकली आणि हे जवळपास 1 वर्षापासून तिचा छळ चालू होता। आम्ही 2 वेळेस समजून सांगितलं, तिला माहेरी पाठवलं, बा जा होतच असतात चोराबडा कुटुंबात हा छोट्या मोठ्या घटना घडतच असतात असं समजावून सांगून आम्ही मुलीला, आणि परिस्थिती गरीब असल्यामुळं ते पर्याय नव्हता म्हणजे संसार केल्याशिवाय, त्याच्यामुळे ती राहिली। परंतु आता तिला जास्त त्रास सहन झाला आणि या लोकांना निर्गुण हत्या केली तिची आता 2-3 दिवसापूर्वी। यांना जास्तीत फाशी जन्मठेपी शिक्षा व्हायला पाहिजे। मी तर म्हणतो तात्काळ फाशी द्यायला पाहिजे अशा आरोपींना। यांना समाजात राहण्याचा अधिकार नाही। असे आराम खरुत्तीचे लोक समाजात राहता कामा नये। हे समाजात राहिले, हे बाकीच्या समाजाला चुकीचा संदेश जाईल असे लोक समाजात राहिले। महिलाचं नाव सानिया होतं आणि तिच्या पतीचं नाव शेख फारूक होतं। तिचं वय 20 वर्ष, 22-23 वर्ष असं। माझं नाव, मी तिचा मामा आहे, माझं नाव रियाज पठाण आहे। चंदनझिरा येथे दिनांक 2/11/2025 रोजी मिसिंग नंबर 55/25 त्यामध्ये मिसिंग महिला जी आहे ती सानिया फारूक शेख व 19 वर्ष राहणार खादगाव शिवार ही मिसिंग झाल्यामुळे सदर मिसिंग दाखल करण्यात आली होती आणि त्याचा तपास HC 1266 भवरे यांनी केला। 2 दिवस सुमारे हिचा शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही। त्यानंतर दिनांक आज रोजी जी आहे सदरची महिला ही त्यांच्या शेत शिवारातील विहिरीमध्ये मयत अवस्थेत मिळून आलेली आहे। त्या ठिकाणी आमचे पोपनी दामदार मॅडम आणि यांनी आम्ही सर्वांनी भेट दिली आहे। त्यानंतर सदरचे प्रेते
आता पोस्टमॉर्टम करिता सरकारी दवाखान्यात आणलेले आहे आणि आम्ही सदर याच्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत. त्यामध्ये काही संशयित अटक केलेली माहिती आता यांच्या मयताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. त्यांनी जर कोणावर संशय व्यक्त केला तर त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई करीत आहोत. NTV न्यूज मराठी, जालना.